नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता आपण काय करतोय, तुमच्या भूगोल या विषयाचं लेक्चर घेऊन आलो आहे। ठीक आहे, ज्याच्या अंतर्गत आपण काय शिकतोय की जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचं स्थान विस्तार, म्हणजे आजच्या टॉपिकचं नाव बघा काय असेल। आजच्या टॉपिकचं नाव असेल ते म्हणजे महाराष्ट्राचं स्थान विस्तार आणि राजकीय भूगोल। म्हणजे महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे, महाराष्ट्राचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे आणि आपली जी राजकीय भूगोल आहे, राजकीय सीमा, जिल्हे, प्रशासकीय विभाग, क्षेत्रफळ, ठीक आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे अभ्यासणार आहोत आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात। म्हणून आजच्या टॉपिकचं नाव काय असेल, महाराष्ट्राची स्थान विस्तार आणि राजकीय भूगोल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, बुक पेन घेऊन बसायचं आहे, कारण की आपला आजचा मोस्टली मुद्दा असा असेल की जो आपल्याला काय करायचं आहे, एकदम पाठ करून घ्यायचा आहे। ओके, सो पाठांतराच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल। आता एक सर्वात पहिले समजून घ्या, ठीक आहे, की महाराष्ट्राच्या भूगोलावर येणाऱ्या प्रश्नांचा कल काय असतो। कल एकदम साधा सोपा असतो, फॅक्च्युअल प्रश्न असतात, पण त्याच्या मागे कन्सेप्ट दडलेले आहेत किंवा फॅक्ट पाठ करून होत नाही। भूगोलात खूप पाठांतर असावं लागतं असंही नाही, ठीक आहे। चला सर्वात पहिले आपण शिकून घेऊया की महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे। एक एक मुद्द्याकडे तुम्ही लिहून घ्यायचं व्यवस्थित, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीनं बघा। लक्ष द्या, आपण जर पृथ्वीवर आलोय, ठीक आहे, आपण पृथ्वीवर आलोय, पृथ्वीवर जर तुम्ही बघितलंय की तुम्हाला इथं दिसतोय हा जो तारा आहे, ठीक आहे, उत्तरेकडे असणारा, इथून सरळ जी रेषा आखल्या जाते, इथं जे दोन ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ह्या झाला दक्षिण ध्रुव, हा झाला उत्तर ध्रुव, ठीक आहे। हा उत्तर आणि दक्षिण ध्रुव याच्यावर जी सरळ रेषा काढली आहे त्याला म्हणतात रेखावृत्त। आणि हे रेखावृत्त काय असतं, पृथ्वीवर वेळ निर्धारण करतं, ठीक आहे। त्यानंतर पृथ्वीवर एक काल्पनिक रेषा आहे, ठीक आहे, अशी काल्पनिक रेषा आहे, जी आडवी काल्पनिक रेषा आहे, त्यांना आपण काय म्हणतो, अक्षरेषा, त्यांनाच आपण काय म्हणतो, अक्षवृत्त म्हणतो। म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं, अक्षवृत्तानं पृथ्वीचे दोन भाग केले। आणि एक लक्षात ठेवायचं, भूगोलाचा एक थंब रूल आहे, नकाशात वरची दिसणारी दिशा नेहमी काय असते, उत्तर असते, ठीक आहे। मला सांगा, अक्षवृत्ताने पृथ्वीचे कोणते दोन भाग केले, हा जो केला हा उत्तर गोलार्ध, ठीक आहे, आणि जो खालचा भाग आहे तो काय आहे, दक्षिण गोलार्ध। उत्तर म्हणजे उत्तरेकडे असणारा गोलार्ध, ठीक आहे, दक्षिण म्हणजे दक्षिणेकडे असणारा गोलार्ध। झालंय, म्हणजे अक्षवृत्ताने दोन भाग केलेत। नंबर, रेखावृत्ताने पृथ्वीचे दोन भाग केले, एक म्हणजे पश्चिम गोलार्ध, हा पश्चिमेकडे आहे म्हणून पश्चिम गोलार्ध, ठीक आहे, आणि हा पूर्वेकडे आहे म्हणून हा पूर्व गोलार्ध। असे दोन गोलार्ध निर्माण केलेत, कळलंय। मग आता एक लक्षात घ्यायचं की हे जे गोलार्ध आहे या गोलार्धांमध्ये देश वसलेले असतात आणि इथून हे 23.5 जी अक्षवृत्त रेषा गेली आहे, 23.5, ज्याला आपण काय म्हणतोय, ज्याला आपण म्हणतोय कर्कवृत्त। आणि तुम्हाला माहित आहे कर्कवृत्त भारतातून पास होतं, भारतातून काय होतंय, कर्कवृत्त पास होतंय। ओके, असा भारत आहे। म्हणजे भारत जर तुम्ही आयडियली बघितला तर तुम्हाला कोणत्या गोलार्धात दिसतो, यस, भारत हा कोणत्या गोलार्धामध्ये तुम्हाला दिसतोय, तर तुम्ही सांगाल सर अक्षवृत्ताच्या दृष्टीनं भारत, बघा लक्ष द्या, मी भारताच्या संदर्भात सांगतोय सुरुवातीला, अक्षवृत्ताच्या दृष्टीनं भारत हा तुम्हाला, ठीक आहे, हा कोणत्या गोलार्धात दिसतोय, अक्षवृत्ताच्या दृष्टीनं, ठीक आहे, तो दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर गोलार्धात, बरोबर। अक्षवृत्ताने दोन भाग केले असतात ना, मग त्यामुळे तो कोणत्या गोलार्धात दिसतोय, उत्तर गोलार्ध। व्यवस्थित समजून घ्या, एक एक मुद्दा। आणि जर मी म्हटलं रेखावृत्ताच्या दृष्टीनं भारत कोणत्या गोलार्धात दिसतं, रेखावृत्ताच्या दृष्टीनं, तर तुम्ही सांगायचं सर पूर्व गोलार्धात। म्हणजेच भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे, कोण्या गोलार्धात आहे भारत, सांगा पटापट सर। भारत जो आहे हा तुम्हाला दिसतोय उत्तर पूर्व गोलार्धात, आलं का लक्षात, सांगा। म्हणून एक लक्षात ठेवायचं, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार दिला असो किंवा, ठीक आहे, भारताचा अक्षवृत्तीय रेखांश विस्तार दिला असो किंवा महाराष्ट्राचा अक्षवृत्त रेखावृत्त विस्तार दिला असो, तर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, उत्तर आणि पूर्वच असलं पाहिजे। कारण भारत दक्षिण गोलार्धात नाही, भारत पश्चिम गोलार्धात नाही। आले लक्षात। म्हणजे महाराष्ट्राचं स्थान जर तुम्ही बघितलंय तर आपल्याला कुठं दिसतंय, उत्तर पूर्व। आलं लक्षात।
अशा गोलार्धामध्ये आपण आहे. मग सर हा मुद्दा आम्हाला समजलाय की आता आम्ही उत्तर पूर्व गोलार्धात आहे हे सगळं समजलंय आम्हाला. किंवा जेव्हा आम्ही अक्षरवृत्त हा शब्द म्हणतो किंवा अक्षांश विस्तार तेव्हा उत्तर गोलार्ध सांगायचा, ठीक आहे. रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात पूर्व गोलार्ध सांगायचा हे आम्ही इथपर्यंत शिकलोय. पण हे अक्षांश आणि रेखांश काय असतं, ठीक आहे. अक्षांश आणि रेखांश काय असतं हे आम्हाला समजून सांगा. तर बेटा अक्षांश आणि रेखांशाचा मुद्दा असा असतो, हे बघा, तुम्ही पृथ्वीवर कुठे आहात हे दाखवणे म्हणजे अक्षांश आणि रेखांश. हे बघा हा झाला अक्षरेषा, ठीक आहे. मग तुम्ही पृथ्वीवर समजा इथं आहात, इथं, ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं इथून असा जो तुमचा कोन बनतो, एक मिनिट, समजा तुमचा असा कोन बनला, ठीक आहे. आणि हा कोन जर 15चा बनला असेल तर तुम्ही 15व्या रेषेवर आहात. आलं का लक्षात? अशा प्रकारे कळतंय. 15व्या रेषेवर याला काय म्हणतात अक्षांश विस्तार. आणि रेखांश म्हणजे काय, तुम्ही रेखावृत्तासोबत तुमचा किती कोन बनतो, ही रेखा आहे ना याच्या संदर्भात तुमचा किती कोन बनतोय, ठीक आहे. सो असा विस्तार, सो याला म्हणतात अक्षांश आणि रेखांश विस्तार. कितीचा कोन बनतोय हे टेक्निकल टर्म आहे, त्याच्यात तुम्ही जाऊ नका. फक्त एक लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारल्या जाईल की बाबा अक्षांश विस्तार काय आहे, तर एक लक्षात ठेवायचं अक्षांश म्हणजे एकतर उत्तर गोलार्ध किंवा दक्षिण गोलार्ध. कारण की अक्षांश रेषेने 2 भाग केले असतात, उत्तर गोलार्ध किंवा दक्षिण. आणि तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र हा उत्तर गोलार्धात आहे. ओके, कळलं का? आणि जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राचा रेखांश विस्तार काय आहे, रेखांश, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे रेखांशाच्या दृष्टीनं आपण पूर्व गोलार्धात आहोत, ते पूर्व गोलार्ध. कळलं का? म्हणजे काही काही देश असे असतात, आता फॉर एक्झाम्पल समजा एखादा देश आहे ब्राझील सारखा, तर तुम्हाला काय सांगता येईल की ब्राझील सर हा तुम्हाला दक्षिण गोलार्धात पण दिसतोय आणि उत्तर गोलार्धात पण दिसतोय, त्यानंतर पूर्व गोलार्धात पण दिसतोय, पश्चिम गोलार्धात पण दिसतोय, असं असू शकतं, ठीक आहे. इव्हेंच्युअली असं असू शकतं काही काही देशाच्या संदर्भात. पण महाराष्ट्र तुम्ही बघताय हा मधोमध आहे, त्याच्यामुळे तो फक्त उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं अक्षांशाच्या संदर्भात तो कोणत्या गोलार्धात आहे, उत्तर गोलार्धात, आणि रेखांशाच्या संदर्भात पूर्व गोलार्धात. असंही होऊ शकते अक्षांशाच्या समोर पूर्व दिल्या जाऊ शकते, रेखांशाच्या समोर उत्तर दिल्या जाऊ शकते. आयोगानं हे केलेलं आहे. पण तुम्ही या टर्मवर काय राहायचं, कॉन्क्रीट राहायचं. चला मग महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहे बघू. तर तो आहे 1548. कुठे कुठे 1544 दिला आहे, 1548. कसं मोजायचं ते असं मोजत असतात. 15:48 ते 22 अंश म्हणजे का, 22व्या रेषेपर्यंत कोण आहे, 22 ते 6 मिनिट. कळलंय? म्हणजे महाराष्ट्रानं जर तुम्ही पृथ्वीवर बघितलंय तर महाराष्ट्रानं कोण कसा केला असेल बघा, या 15व्या रेषेपासून कोण केलाय तर 22व्या रेषेपर्यंत असा. या 15चा कोण केला आहे, ठीक आहे, आणि हा 22चा कोण केला आहे, असं महाराष्ट्राचं स्थान आहे. आलं लक्षात? कळलं का? चला, हे झालं महाराष्ट्राचा काय, तो म्हणजे अक्षांश विस्तार. आता रेखांश किती आहे तर बघा, ठीक आहे, 72-36, 72च्या निम्मे 36, 80-54 अशा प्रकारे. कळलं का? महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार. महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार, अक्षांश विस्तार 1548 उत्तर ते 22-6 उत्तर गोलार्ध, आणि रेखांश विस्ताराच्या संदर्भात 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व गोलार्ध असं दिसतंय. म्हणजेच तुम्ही असं सांगू शकता महाराष्ट्राच्या संदर्भात की हा बघा, हा असा महाराष्ट्र आहे, ठीक आहे, असा महाराष्ट्र आहे. तर या महाराष्ट्राच्या संदर्भात सांगू शकता की सर अक्षरवृत्त म्हणजे खालून वरपर्यंत, खालून वरपर्यंत, आणि रेषा खालून मोजत असतात बघा, 0 ते 90 पर्यंत खालून मोजता. म्हणजे महाराष्ट्र इथून काय होतो 1544 किंवा 48 जे म्हणायचं ते म्हणा, ते इथं 22-6. कळलंय? असं आहे. आणि कोणत्या गोलार्धात, उत्तर गोलार्धात. आणि जर रेखावृत्तीय दृष्टीनं बघितलं तर 72व्या रेषेपासून 72-36 ते महाराष्ट्र कुठं येतोय 80-54 पर्यंत. फक्त एकच काळजी ही घ्यायची,
22,6च्या पुढे उत्तर असलं पाहिजे, बरोबर ना. 22,6च्या पुढे उत्तर पाहिजे आणि 72च्या पुढे पूर्व पाहिजे, कारण की रेखावृत्त पूर्व आणि पश्चिम. मला सांगा तुम्हाला हा मुद्दा कळला का? प्रॉपर कळला का? कळलंय? अक्षांश विस्तार काय असतं, रेखांश विस्तार काय असतं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. बरं मला सांगा, ठीक आहे, इथं हे 15 ते 22च्या दरम्यान किती रेषा येऊन राहिले पोरांनो? 15 ते 22 या दरम्यान किती रेषा येतात आणि 72 ते 36च्या दरम्यान किती रेषा येतात? करा बरं वजाबाकी, करा वजाबाकी करा, मला समजून सांगा. सर 22तून 15 गेले, 7 राहिले, म्हणजे महाराष्ट्राची अशी लांबी किती असेल? 700 किलोमीटर. म्हणजेच पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची, उत्तर दक्षिण, उत्तर ते दक्षिण जी लांबी आहे महाराष्ट्राची 700 किलोमीटर आहे. आणि पूर्व ते पश्चिम जर बघितलं तर 80 वजा 72 म्हणजे 800. 80 समजलं ना? 80तून जर 72 गेले तर 8 राहतात ना, सो 800 किलोमीटर. म्हणजेच महाराष्ट्र पूर्व पश्चिम 800 आहे आणि उत्तर दक्षिण 700 आहे. म्हणजेच एक कन्क्लुजन असं निघतं. कन्क्लुजन काय निघतं की महाराष्ट्राची, बघा लक्ष द्या, कन्क्लुजन कडे येतोय, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा, उत्तर दक्षिण लांबीपेक्षा कितीने कमी आहे? ठीक आहे, 100ने. बघा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण पेक्षा 100ने काय आहे? जास्त आहे. म्हणजेच तुम्हाला सांगता येईल की महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी हे पूर्व पश्चिम पेक्षा 100 कमी आहे. आलं का लक्षात? आयोग असे प्रश्न विचारतं. हे झालं महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार, हे झालं महाराष्ट्राची लांबी आणि रुंदीच्या संदर्भात. आलंय लक्षात? चला पुढच्या स्लाइडवर जाऊया, हे लिहून घेऊया. ठीक आहे, चलो. बघा आता आपण काय बघितलंय? महाराष्ट्राचा अक्षांश रेखांश विस्तार बघितलंय, पूर्व पश्चिम बघितलंय. आता बघू की महाराष्ट्राचा, ठीक आहे, महाराष्ट्राचा तुम्हाला विस्तार कशा प्रकारे दिसतोय. ठीक आहे, बघा तुम्हाला माहिती आहे हा महाराष्ट्र आहे, ठीक आहे, जरी दिसत नसेल तरी महाराष्ट्रच आहे. ओके, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं जर तुम्ही क्षेत्रफळ बघितलं, क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळ किती आहे सर? 30, 77, 13. ठीक आहे, आणि स्क्वेअर किलोमीटर. म्हणजेच जर तुम्ही हेक्टरमध्ये मोजलं तर हे 308 लाख हेक्टर. किती? 308 लाख हेक्टर. आयोगानं हा पण प्रश्न विचारला होता, कारण की 50च्या वर असेल तर अप्रॉक्स 1 मोजत असतो आपण. अशा प्रकारे दिसतंय क्षेत्रफळ. ठीक आहे, महाराष्ट्राचा जर आकार म्हटलं तुम्हाला कसा आहे तर काय सांगू शकता की सर महाराष्ट्राचा जो आकार आहे हा आकार आम्हाला कसा दिसतोय? हा असा त्रिकोणाकृती दिसतोय. पण हा त्रिकोण कसा पाहिजे माहिती आहे का? हा उलटा त्रिकोण पाहिजे. आलं लक्षात? असा, हा असा त्रिकोण उलटा. मी याला काय करतोय? या त्रिकोणाला चांगल्या प्रकारे ड्रॉ करतोय, म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, ठीक आहे. ठीक आहे, असा त्रिकोणाकृती. कळलं का इथपर्यंत? मग मला सांगा, महाराष्ट्राचा आकार जर त्रिकोणाकृती तुम्हाला दिसतोय, व्यवस्थित समजून घ्या बरं. महाराष्ट्राचा आकार जर तुम्हाला त्रिकोणाकृती दिसत आहे तर तो रुंद कुठं दिसतोय? उत्तरेला तो रुंद आहे ना? उत्तरेला काय दिसतोय? रुंद. आणि अरुंद कुठं दिसतोय? अरुंद दिसतोय दक्षिणेला. कळलं? झालं, कळलं? बघा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 30, 77, 13 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे 308 लाख हेक्टर आहे. आणि जर उत्तरेला बघितलं तर ते रुंद आहे आणि दक्षिणेला ते अरुंद दिसतोय. असा तुम्हाला काय दिसतोय? याच्या संदर्भात डायमेन्शन्स दिसतात. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल की भारताच्या एकूण क्षेत्रापैकी, एक मिनिट फक्त, भारताचं जे एकूण क्षेत्र आहे यानं किती क्षेत्र व्यापलं असेल? मला सांगा, इंडियाचं क्षेत्रफळ किती आहे? इंडियाचं 32, 87, 263 स्क्वेअर किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राचं किती आहे क्षेत्रफळ? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे सर 30, 77, 13 असं दिसतंय. कळलं?
मग मला सांगा, जर तुम्हाला याचे 10% करायचे सांगितले, वरच्या संख्येचे 10%, तर किती झाले असते? 32, 87, 26 असं झालं असतं. पण एवढा आहे का? नाही. म्हणजे महाराष्ट्र हा तुम्हाला 9, 9.5% दिसतोय. म्हणजेच महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ आहे आपलं. किती? 9.36% क्षेत्रफळ हे महाराष्ट्राचं आहे भारताच्या एकूण क्षेत्रापैकी. कळले? येतं का लक्षात? सर मग टॉपचे स्टेट कोणते आहेत? तर नंबर 1 टॉपचे स्टेट आहे बेटा राजस्थान, सेकंड आहे MP, ठीक आहे, आणि थर्ड आहे महाराष्ट्र. एक लक्षात ठेवायचं, MP टॉपला होतं पण त्याच्यातून छत्तीसगड निघालंय म्हणून MP सेकंड आलं. ओके, सो बघा हे आहे सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य. सर्वात कमी कोणाचं आहे? तर सर्वात कमी लास्ट, ठीक आहे, हे कोण येतंय? गोवा. गोव्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी तुम्हाला दिसतंय. चालेल? बघा महाराष्ट्राच्या संदर्भात एकूण एक फॅक्ट आपण अभ्यासतोय. सर्वात पहिले तर बघितलं उत्तर पूर्व गोलार्धात आहे, अक्षांश काय, रेखांश विस्तार काय, लांबी रुंदी किती आहे हे पण बघितलंय आपण. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर बघितलं आकार कसा आहे, क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे हे सुद्धा. ओके, चला आता एक लक्षात घ्यायचं की महाराष्ट्राची स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 कामगार दिनाच्या दिवशी याची घोषणा झाली होती. ओके, आणि 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि आधी 5 होत्या, आता 106 हुतात्म्याच्या बलिदानानंतर महाराष्ट्र स्वतंत्र राज्य निर्माण होतंय. सो लक्षात घ्यायचं महाराष्ट्र, ठीक आहे, 1 मे 1956 कसं होतं? म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 जेव्हा फाजल अली आयोग आला होता त्यावेळेस महाराष्ट्र कसा होता? तर त्यावेळी महाराष्ट्र जरा वेगळ्या प्रकारचा होता. ठीक आहे, असा गुजरातचा प्रदेश, गुजरात भाषिक प्रदेश महाराष्ट्रामध्ये होता हा महाराष्ट्र. आणि आपण काय केलंय? इथून असा कट केलाय आणि आपला 1 मे रोजीचा असा महाराष्ट्र निर्माण झाला आजचा. म्हणजे सौराष्ट्र वगैरे कच्छ जो प्रांत आहे हा आपण तोडलाय आणि हा निर्माण झालाय. जो जेव्हा हा सुरुवातीला निर्माण झाला तेव्हा हा स्वतःची 3.96 कोटी लोकसंख्या घेऊन आला. किती? 3.96 कोटी लोकसंख्या, एवढे लोक महाराष्ट्रात होते. जर बघितलंय तर याने स्वतःचे 26 जिल्हे घेऊन आला. त्यानंतर स्वतःचे जे होते, ठीक आहे, 26 जिल्हे आणि 229 तालुके, 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग घेऊन आला. आलंय की लक्षात? काय काय सांगितलं मी तुम्हाला की महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला, स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली, ठीक आहे, तेव्हा 3.96 कोटी म्हणजे जवळपास 4 कोटी लोकसंख्या होती आपली. 26 जिल्हे होते, 229 तालुके होते, 4 प्रशासकीय विभाग. सर मग हे 4 प्रशासकीय विभाग कोणकोणते होते? तर बेटा मुंबई प्रशासकीय विभाग, ज्याला तुम्ही कोकण म्हणता पण त्याचं नाव आहे मुंबई. नंबर 2 पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक नावाचा नव्हता. ठीक आहे, त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग, ठीक आहे, आणि तत्कालीन छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद, ते त्यावेळेचं नाव औरंगाबाद होतं म्हणून औरंगाबादच लिहितोय. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला किती होते? 4 प्रशासकीय विभाग होते. तालुके किती होते? 229 होते. जिल्हे किती होते? 26 होते. ओके, आणि जर आज तुम्ही बघाल आजची स्थिती, सद्यस्थिती, जर महाराष्ट्राची सद्यस्थिती बघितली तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही किती आहे? ही आहे 11.23 कोटी. आयोग 11.24 कोटी पण देत आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे जसं तेव्हा होतं तेव्हाच आहे, ते म्हणजे 30, 77, 13. त्यानंतर महाराष्ट्रात जर जिल्हे बघितले तुम्ही तर 36 जिल्हे आहेत, 10 जिल्ह्यांची वाढ झाली. ठीक आहे, म्हणजे +10 वाढले. त्यानंतर आज जर तुम्ही तालुके बघितले तर तालुके तुम्हाला 355 + 3 दिसतात, म्हणजे 358 तालुके आहेत. ठीक आहे, तालुके किती वाढले तुम्ही मायनस करून घ्या. आणि प्रशासकीय विभाग जर बघितले तर प्रशासकीय विभाग तुम्हाला किती दिसत आहेत? 6 दिसत आहेत. किती? 6. म्हणजे एक लक्षात आलं, +2 ची वाढ झाली. मग 2 कोणते वाढले तर लक्षात ठेवायचं, 2 वाढले ते म्हणजे, ओके ठीक आहे, माझं तुमच्याकडे कॅमेऱ्याकडे लक्ष कमी, इथे जास्त असेल, तुम्ही प्रॉपर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, 2 कोणते वाढले तर पुण्यामधून नाशिक वेगळा केलाय, ठीक आहे, आणि ठीक आहे अमरावतीमधून, नागपूरमधून अमरावती, असे प्रशासकीय विभाग नव्याने निर्माण केलेत. ठीक आहे, हे काय आहेत? हे आहेत नवीन प्रशासकीय विभाग 2.
म्हणजे आता 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला दिसतात. आलं लक्षात? कळतंय का? चला मी बाजूला लावतो, हे परत लिहून घ्या. ठीक आहे. चलो आता बघा आपण एकेका प्रादेशिक विभागाबद्दल बघू. आता एक लक्षात घ्या, मी जो डेटा लिहून देईल ना तसा तुम्ही पाठ करा. तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाला मिनिमाइज करायचं आहे. सो लक्षात घ्यायचं, आज जर तुम्ही बघितलं मग सर प्रशासकीय विभाग काय असतात, तर प्रशासनाच्या दृष्टीने केलेले प्रशासकीय विभाग. आपले ते युनिट कसं आहे, आपण गावांना एकत्र करतो, गावांचा मिळून तालुका बनेल, तालुक्याचा मिळून अनेक तालुके मिळून उपविभाग बनतो. जसे 2 तालुक्यां मिळून नॉर्मली एक उपविभाग असतो, 2 किंवा 3 उपविभागाचा विभाग बनतो म्हणजे जिल्हा बनतो. आणि अनेक जिल्हे आले की मग त्याचा बनतो विभाग, आणि या विभागालाच आपण काय म्हणतो, प्रशासकीय विभाग. हे बघा, इथं तुमचा ग्रामसेवक असतो, तालुक्यावर तहसीलदार असतो, इथं तुमचा काय असतो, त्या ठिकाणी SDO असतो, इथं जिल्हाधिकारी, आणि इथं असतो विभागीय आयुक्त. सो याला काय म्हणतात, विभाग, प्रशासकीय विभाग, प्रशासनाच्या दृष्टीने केलेले विभाग. म्हणजे एका विभागामध्ये अनेक सारे जिल्हे असतात, अनेक साऱ्या जिल्ह्यामध्ये अनेक सारे उपविभाग असतात, अनेक उपविभागामध्ये तालुके असतात, तालुक्यामध्ये गावं असतात. फॉर एक्झाम्पल अमरावती जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतोय, अमरावती प्रशासकीय विभाग दिसतोय. अमरावती काय आहे, प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये जर जिल्हे मोजले तुम्हाला 5 जिल्हे दिसतात. ठीक आहे, अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, ठीक आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलंय या उपविभागामध्ये तर तुम्हाला अनेक सारे उपविभाग दिसतात, मग तालुके दिसतात. ठीक आहे, अशा गोष्टी असतात. आलं का लक्षात? चला मग आपण काय बघतोय, सर्वात पहिले प्रशासकीय विभाग. लक्ष द्या. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आज मितीला, आज घडीला 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोणकोणते 6 प्रशासकीय विभाग आहे? नंबर 1 पहिला तो म्हणजे मुंबई, याचं मुख्यालय मुंबईला आहे म्हणून मुंबई प्रशासकीय विभाग. नंबर 2 पुणे, याचं मुख्यालय पुण्याला आहे म्हणून पुणे प्रशासकीय विभाग. नंबर 3 नाशिक, कारण की याचं मुख्यालय नाशिकला आहे म्हणून नाशिक. नंबर 4 छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, त्यानंतर याचं मुख्यालय अमरावतीला आहे म्हणून अमरावती. ठीक आहे, हा झाला 5वा विभाग. आणि 6वा आहे तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. आता प्रश्न पडेल सर की कुठे कुठे कोणकोणते जिल्हे आहेत, तर लक्षात घ्यायचं नागपूरमध्ये कसे जिल्हे आहेत, क्रमानुसार सर्वात वर पालघर, सर्वात वर पालघर, नंतर त्याच्या खाली ठाणे, त्याखाली उपनगर. ठीक आहे, त्यानंतर उपनगरानंतर तुम्हाला काय दिसतंय ते म्हणजे शहर, मुंबई शहर, त्यानंतर रायगड. ठीक आहे, त्यानंतर रत्नागिरी. ओके, रत्नागिरी, आणि खाली दिसतंय ते म्हणजे सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग. तसंच पुण्याचा क्लॉकवाईज क्रम लावू, पुणे क्लॉकवाईज फिरलो तर सोलापूर, क्लॉकवाईज फिरलो तर मग दिसतं तुम्हाला ते म्हणजे कोल्हापूर, नंतर तुम्हाला दिसतंय सांगली, आणि नंतर दिसतंय सातारा. जर तुम्ही नाशिकमध्ये बघितलं तर सर्वात पहिले तुम्हाला दिसेल धुळे, सर्वात वर नंदुरबार. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दिसतं जळगाव, अहमदनगर, नंतर नाशिक. ठीक आहे, आणि नंतर धुळे. किंवा तुम्ही नाशिक पासून पण करू शकता, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. ठीक आहे, आता अहिल्यानगर म्हणतात त्याला. ओके, हे काय आता अहिल्यानगर. नंतर जर छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यालयापासून चालू केलं, छत्रपती संभाजीनगर, नंतर जालना. ठीक आहे, नंतर तुम्हाला काय दिसतंय परभणी, नंतर हिंगोली, नंतर नांदेड, नंतर धाराशिव, सॉरी नांदेड नंतर लातूर, लातूर नंतर धाराशिव. ठीक आहे, आणि धाराशिव नंतर तुम्हाला दिसतंय बीड. अमरावतीमध्ये जर क्लॉकवाईज गेले तुम्ही तर अमरावती तुम्ही हे मॅपमध्ये व्यवस्थित बघू शकता. त्यानंतर यवतमाळ, नाशिक, सॉरी वाशिम, बुलढाणा आणि अकोला. आणि जर नागपूर विभागामध्ये बघितलं तर नागपूर, नागपूरच्या बाजूला असणारा भंडारा,
त्याच्यानंतर बाजूला असणारं गोंदिया, गोंदियाच्या खाली असणारं गडचिरोली, ठीक आहे, गडचिरोलीच्या बाजूला असणारं चंद्रपूर, ठीक आहे, आणि चंद्रपूरच्या बाजूला असणारं वर्धा. सो असं काय दिसतंय तुम्हाला, असा क्रम दिसतोय. हा झाला क्लॉकवाईज क्रम. ओके, मग मला सांगा कुठे कुठे किती किती जिल्हे आहेत. चला, मुंबईमध्ये किती जिल्हे दिसतात. मुंबईमध्ये दिसतात तुम्हाला, मुंबई प्रशासकीय विभागात 7 जिल्हे. किती, 7. बरं, क्रमानं लावू आपण. मला सांगा सर्वाधिक जिल्हे कुठे दिसतात. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. किती दिसत आहेत, 8 जिल्हे आहेत ना, 8, 3, 6, 8. त्यानंतर तुम्हाला कुठे दिसते, मुंबईमध्ये. किती आहेत मुंबईमध्ये, 7 झाले, 7. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं मग कुठे आहेत, तर मग सांगायचं नागपूरमध्ये. किती आहेत, नागपूरमध्ये आहेत सर 6. ओके, म्हणजेच आणि मग अमरावती, पुणे आणि नाशिक समान आहेत. तुम्हाला हा प्रश्न नेहमी विचारतात, कोणत्या प्रशासकीय विभागात, ठीक आहे, तुम्हाला काय दिसतात, समान समान जिल्ह्यांची संख्या दिसते. तर सांगायची अमरावतीमध्ये 5, पुण्यात 5, नाशिकात 5. कळलं का तुम्हाला. म्हणजे काय, एक आयोगानं असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या जिल्ह्यांची संख्या 8 पेक्षा जास्त नाही, 5 पेक्षा कमी नाही. ऑब्वियस आहे, पहिल्या 8 आहे, नंतर काय आहे, 5. सो हा काय झाला, प्रशासकीय विभागांचा जिल्ह्यानुसार क्रम. आता तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं जाईल, यांचं क्षेत्रफळ. ठीक आहे, तर लक्षात घ्या, जर तुम्हाला भूगोलाच्या संदर्भात डिफिकल्टीज असतील आणि तुम्हाला जर तो कोर्स कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, माझा कोर्स आहे ग्रुप बी आणि सी साठी संपूर्ण अभ्यासक्रमावर. याच्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण आणि सर्व लेक्चर इथं मी अपडेट केले आहेत. सो असं करू शकता. आणि जर तुम्हाला शॉर्टमध्ये नोट्स पाहिजे असेल तर आपल्या विदर्भ IAS अकॅडमीचा महाराष्ट्राचा भूगोल ही क्विक रिव्हिजन नोट्स आहे. सो ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये हा सर्व सिलेबस कंप्लीट करून दिला आहे, की जसं की हे पुस्तक आहे हे. ठीक आहे, सो हे काय करू शकता, तुम्ही परचेस करू शकता अकॅडमीच्या ॲपवरून. ठीक आहे, 56 पेजमध्ये हे आपण कंप्लीट केलं आहे. ओके, ठीक आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, चला आता लक्ष द्या. हे झाले आपले काय, प्रशासकीय विभाग. मग आता इथे क्षेत्रफळ तुम्हाला याच्या संदर्भात काय विचारेल, याच्या संदर्भात याचं क्षेत्रफळ विचारेल. तर बघा, मुंबईचं क्षेत्रफळ कधी विसरायचं नाही. ते किती आहे, ते आहे सर 30,728. ठीक आहे, नाशिकाचं काय करायचं, 57,500. नाशिकाचं किती आहे, 57,500. मी अप्रॉक्समध्ये सांगतोय, तुमच्या पुस्तकात वेगळं असेल, मी सांगतो तसं पाठ करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे, 64,000. 8 8 64. 8 जिल्हे, 8चा स्क्वेअर 64. ओके, पुण्यामध्ये किती आहे, पुण्याचं आहे 57,250. बघा, नाशिकाचं किती होतं, 57,500 होतं, आहे ना. या 500च्या निम्मे 57,250. हे बघा, हा 57, हा 57, हा 500, हा 250, हा 30,728, हा 64,000. ओके, आमचं अमरावती 46,000 आणि नागपूर 51,000. 51,000. नागपूरमध्ये अष्टविनायक आहे. कितीची पावती काढायची, 51,000ची. आलं लक्षात, कळलं का. अशा प्रकारे म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल, जर मी तुम्हाला जिल्ह्यानुसार क्रम विचारला, ठीक आहे, लक्ष द्या, मी जर म्हटलं की प्रशासकीय विभागांचा जिल्ह्यानुसार क्रम कसा सांगाल. नंबर 1 पहिला मुद्दा घेतोय आपण की आम्हाला सांगा सर जिल्ह्यानुसार क्रम कसा, लक्षात ठेवाल, मला सांगा. चला बोला, तुम्हाला काय करायचं, जिल्ह्यानुसार क्रम सांगायचा आहे. नंबर 1 कोणता क्रम आहे सर्वात पहिले, सर सर्वात पहिले छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, किती आहे जिल्हे, 8 जिल्हे. ठीक आहे, नंबर 2 मग कोणता विभाग आहे, मुंबई प्रशासकीय विभाग. किती जिल्हे, 7 जिल्हे. आलं लक्षात. ठीक आहे, चला. त्यानंतर 3 नंबर मग कोणता आहे, नागपूर प्रशासकीय विभाग. किती जिल्हे, 5 जिल्हे. नंतर पुणे. ठीक आहे, त्यानंतर नाशिक. हे कुठेही कसंही लिहिलं तरी चालते, असंच असेल असं नाही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अमरावती. सो इथे किती प्रशासकीय विभागात किती किती जिल्हे दिसतात, 5. आणि कोणत्या 3 जिल्ह्यांच्या समान आहे, नागपूर 6 आहे आणि इथं 5 5 5 दिसते. झाला पहिला क्रम पाठ. चला आता दुसरा क्रम आपण पाठ करू, तो म्हणजे नंबर 2 कशानुसार, तो म्हणजे क्षेत्रफळानुसार. काय, क्षेत्रफळानुसार. ठीक आहे, चला मला सांगा बरं क्षेत्रफळानुसार काय क्रम आहे. तर चला, नंबर 1 सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे, सर्वात जास्त क्षेत्रफळ सर छत्रपती संभाजीनगर.
किती आहे बेटा छत्रपती संभाजीनगरचं? सर छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ आहे 8 जिल्हे 64,000, 8 64. नंतर नाशिक, का बरं हो सर नाशिक का बरं? कारण की बेटा नाशिककडे अहमदनगर आहे जो सर्वात मोठा जिल्हा आहे, नाशिक आहे जो तुम्हाला पहिल्या 5 दिसतोय. ठीक आहे, सो म्हणून इथं नाशिक येतोय पण 57,500. सर याच्याच खाली अगदी खाली असणारा काय तो म्हणजे पुणे. ओके, आणि पुण्याचं किती आहे 57,250. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का? महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता असेल? नाशिक पुणे. बघा किती होतो 57 दोन्ही आणि हे असं सम करत आहे. ओके, त्याच्यानंतर कोण दिसतंय सर? नागपूर. नागपूरमध्ये आहे अष्टविनायक महाराष्ट्रातले, सो तिथं जाऊन 51,000ची काढायची पावती. नंतर कोण आहे सर? तर अमरावती. नंतर कोण दिसतंय? अमरावती. ठीक आहे, मला सांगा अमरावतीचं क्षेत्रफळ किती? 46,000. ओके, आणि सर्वात शेवटी आहे तो म्हणजे मुंबई प्रशासकीय विभाग. आणि किती आहे मुंबई? 30,728. हे अप्रॉक्समध्ये पाठ केलंय, अप्रॉक्समध्ये पाठ केलं की येऊन जातं. आले लक्षात? चला आता आपण बघू की सर मग तालुक्यानुसार काय क्रम आहे. ठीक आहे, असतील ना कुठे कुठे तालुके असतील ना, किती किती तालुके आहेत. तर लक्षात ठेवायचं तालुक्यांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा. सर्वाधिक तालुके जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये. सर्वाधिक तालुके कुठे दिसतात? छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, आणि किती आहेत सर छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुके? तर बेटा लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुके आहेत 76. किती? 76. झालंय. नंबर 2 मग कुठे आहेत सर? मग घ्यायचं पुणे. मग कुठे घ्यायचं? नाही सॉरी नागपूर. मग घ्यायचं नागपूर. नागपूरमध्ये किती आहेत? 64. ठीक आहे, जेवढं याचं क्षेत्रफळ आहे तेवढे तालुके नागपुरात आहेत. त्यानंतर मग बघा कसा क्रम लागतो. नंतर लिहा पुणे, अमरावती, नाशिक. काय? पुणे, अमरावती आणि नाशिक. ठीक आहे, आणि सर्वात शेवटी लिहा ते म्हणजे कोकण म्हणजेच मुंबई. मुंबईत किती आहेत सर? मुंबईत आहे बेटा 47 + 3 47 तालुके आहेत आणि 3 हे सुडो तालुके आहेत. ABC, अंधेरी, बोरिवली, कुर्ला जे उपनगरमध्ये आहे. पुण्यामध्ये किती? 58. अमरावतीमध्ये किती? -2 56. नाशिकात किती? -2 54. लक्षात 58 56 54. सो असा क्रम तुम्हाला विचारेल. जिल्ह्यानुसार क्रम, क्षेत्रफळानुसार क्रम, तालुक्यानुसार. म्हणजे तुमच्या एक तर कॉमन मुद्दा लक्षात आला. काय मुद्दा लक्षात आला? कॉमन मुद्दा की सर जिल्ह्यानुसार असो, ठीक आहे, क्षेत्रफळानुसार असो किंवा तालुक्याच्या संख्येनुसार असो, सर्वात टॉपला कोण आहे? छत्रपती संभाजीनगर. आलं लक्षात? त्याच्यानंतर तुमच्या आणखी एक लक्षात आलं की तुम्ही क्षेत्रफळानुसार घ्या नाही तर तालुक्याच्या संख्येनुसार घ्या. तुम्हाला सर्वात शेवटी कोण दिसतंय? तो म्हणजे दिसतोय तुमचा मुंबई प्रशासकीय विभाग. एक मिनिट, कोण दिसतोय? मुंबई प्रशासकीय विभाग. आलं का लक्षात? कळतंय? सो असा हे मुद्दे आहेत. आलं का लक्षात? कळलं का? ठीक आहे, चला आता आपण बघूया की हे झालं आपले प्रशासकीय विभाग, क्षेत्रफळ, तालुक्यानुसार क्रम, कोणत्या प्रशासकीय विभाग, कोणते जिल्हे आहेत, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज हे आपण बघितलंय. ठीक आहे, आता एकदा तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्रम सांगतो. ठीक आहे, चला मुंबईचा क्लॉकवाईज क्रम लिहू आपण. मुंबईचा क्लॉकवाईज तर शक्य नाही आहे, पण मुंबईचा क्रम तुम्ही कसा लिहू शकता माहिती आहे का? तो लिहू शकता उत्तरेकडून दक्षिणेकडे. चला सर्वात पहिले कोण आहे? पालघर. पालघर ज्याच्यापासून बाहेर निघाला तो म्हणजे ठाणे. त्याच्यानंतर येतो उपनगर, नंतर आहे शहर, नंतर आहे रायगड, नंतर कोण आहे? रायगड. ठीक आहे, त्यानंतर कोण आहे? ते म्हणजे रत्नागिरी. ठीक आहे, आणि नंतर आहे बेटा सिंधुदुर्ग. नंतर कोण आहे? सिंधुदुर्ग. झालं, कळलं? हा कोणाचा क्रम झाला? हा मुंबई विभागाचा. आता आपण काय करूया? नागपूर विभागाचा क्रम लिहून घेऊया. कसा येतो? जिल्ह्यानुसार. नागपूर प्रशासकीय विभागाचा. तर नागपूर प्रशासकीय विभाग जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं दिसतंय सुरुवातीला इथं नागपूर जिल्हा, नागपूरच्या अगदी बाजूला तुम्हाला दिसतोय भंडारा, भंडाऱ्याच्या अगदी बाजूला दिसतोय तुम्हाला गोंदिया, गोंदियाच्या खाली जर बघितलं तर मग तुम्हाला दिसतोय गडचिरोली, गडचिरोली, गडचिरोलीच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतोय चंद्रपूर. ओके, मॅप बघा असाच आहे.
आणि याच्या मधात, या दोघांच्या मधात जर तुम्ही बघितलंय चंद्रपूर आणि नागपूरच्या, तर तो तुम्हाला दिसतोय वर्धा. कळलं? हा झाला दुसरा क्रम. ठीक आहे. आता तिसऱ्या क्रमाकडे येतोय आपण, तो म्हणजे अमरावती भाग. अमरावती. अमरावतीचा जर तुम्ही मॅप बघितला तर तुम्हाला असं दिसेल की अमरावती असा इथं अमरावती आहे. अमरावतीच्या खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतो यवतमाळ. यवतमाळच्या थोडंसं असा बघितलंय तो दिसतोय वाशिम. वाशिमच्या वर जर बघितलं तर तुम्हाला दिसतोय बुलढाणा. ठीक आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तुम्हाला दिसतोय अकोला. असा अमरावती आणि याच्या दरम्यान. ठीक आहे. हे झाले तिसरं. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग जर तुम्ही बघितला, पुणे, तर पुणे प्रशासकीय विभागात तुम्हाला असं दिसेल की सर्वात पहिले पुणे, नंतर सोलापूर, नंतर सांगली, नंतर कोल्हापूर. ठीक आहे. आणि त्याच्या वर जर तुम्ही बघितलं तुम्हाला सातारा दिसतं. ठीक आहे. हां, चला नंतर आता बघूया आपण नाशिक विभाग. ठीक आहे. कोणता विभाग? नाशिक. हे मॅपिंगवर एकदा करून तर बघा. ठीक आहे. नाशिक. नाशिकमध्ये जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला काय दिसतंय इथं. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला नाशिक दिसतंय सुरुवातीला. नाशिकच्या वर जर बघितलं धुळे दिसतंय. धुळेच्या वर जर बघितलं तर नंदुरबार. नंदुरबारच्या बाजूला जर बघितलं तर जळगाव. ठीक आहे. आणि जळगावच्या बाजूला जर बघितलं तर अहिल्यानगर. ठीक आहे. सो एकदा हे मॅपिंगवर बघायचं, चांगल्या प्रकारे कळतंय. आणि लास्ट वन मग आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. ओके. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय. ठीक आहे. तुम्हाला वेगवेगळं दिसतंय. नंबर 1 पहिले छत्रपती संभाजीनगर, त्याच्या बाजूने निघालेला जालना, नंतर परभणी. ठीक आहे. नंतर आहे तो म्हणजे त्या ठिकाणी असणारा हिंगोली, त्याच्या खाली असणारा नांदेड. ठीक आहे. नांदेडच्या बाजूने असणारा तो म्हणजे लातूर. लातूर ज्यामधून बाहेर पडला तो धाराशिव, ज्याचं अलीकडे नाव बदलवलं. आणि नंतर बीड. नंतर बीड. ओके. सो असा क्रम दिसतोय. सो हे बघा असं एकदा करा तुम्ही व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं, तुम्हाला काय होईल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कळेल. ठीक आहे. चला आपण एकदा काय करूया, फक्त याला एकदा टॅली करून घेऊया. ते म्हणजे तुमच्या यस कुठे गेलं क्रोम मधून. नाही का? बरं ठीक आहे. चालेल. इथपर्यंत क्लिअर झालंय. ठीक आहे. थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आहे त्याच्यामुळे असं येईल. ओके. झालं का? चला आता तुम्हाला प्रश्न काय येतो माहिती आहे का, सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा. सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा. तर बघा इथला सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल? रत्नागिरी हा सर्वात मोठा जिल्हा आहे. म्हणून रत्नागिरीला सर्वात काय लागला आहे? समुद्र किनारा लागलेला आहे. आणि सर्वात लहान जर म्हटलं तर शहर. बघा हे काय सांगतोय, हा सर्वात लहान आणि हा सर्वात मोठा. कळले? पुण्यामध्ये जर सर्वात मोठा म्हटलं तर पुणे इटसेल्फ हे सर्वात मोठा आहे. आणि सर्वात लहान जर तुम्ही बघितलाय पुण्यामध्ये तो दिसतो कोल्हापूर. म्हणून कोल्हापूरची घनता जास्ती दिसते तुम्हाला. कोल्हापूरची घनता पहिल्या 5 मध्ये का दिसते? 504 मध्ये. त्याचं कारण ते हे बघा मी काय सांगतोय, असे फॅक्ट लक्षात ठेवायचे. समुद्र किनारा सर्वाधिक रत्नागिरीलाच का लागला? कारण की रत्नागिरी सर्वात मोठा जिल्हा आहे. घनता तुम्हाला या विभागात सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त पहिल्या 5 मध्ये तुम्हाला कोल्हापूर का दिसते? कारण की तुम्हाला ते सर्वात लहान मध्ये दिसते. ओके. नाशिकामध्ये जर सर्वात मोठा बघितला जो संपूर्ण महाराष्ट्रात मोठा आहे तो म्हणजे अहिल्यानगर. ठीक आहे. हा सर्वात मोठा आहे. आणि सर्वात लहान भाऊ कोण असतो सांगा बरं मला? सर्वात लहान भाऊ कोण आहे आपला? सर्वात लहान भाऊ आहे सर आपला नंदू. नंदू सर्वात लहान आहे. चालेल. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वात मोठा कोणता आहे? बीड. सर्वात मोठा. ठीक आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे बेटा? हिंगोली. ठीक आहे. सर्वात लहान हिंगोली. गोली सबसे लहान आहे. ठीक आहे. जर तुम्ही अमरावतीमध्ये सर्वात मोठा बघितला तर अमरावती सर्वात, यवतमाळ सर्वात मोठा आहे.
यवतमाळ सर्वात मोठा. आणि सर्वात लहान जर म्हटलं तर त्याचा शेजारी वाशिम, वत्सगुल्म याचं जुनं नाव होतं. सर्वात लहान हा ठरतोय. कळलं. आणि नागपूरमध्ये जर सर्वात मोठा म्हटलं, ठीक आहे, काय म्हणतोय, एक मिनिट फक्त. नागपूरमध्ये सर्वात मोठा कोणता आहे नागपूरमध्ये, तर तो आहे गडचिरोली. आणि सर्वात लहान कोणता आहे तर तो आहे भंडारा. ठीक आहे, कळलं का. महाराष्ट्रातले सर्वात लहान आणि सर्वात मोठे जिल्हे हे पण कळलंय. ठीक आहे, लक्षात असू द्या. चला चालेल. बघा आपण काय काय बघतोय, तर आपण एक एक मुद्दा कव्हरअप करतोय. नंबर 1 आपण बघितलं महाराष्ट्राचा अक्षांश रेखांश विस्तार, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी. नंतर महाराष्ट्राचा आकार आणि क्षेत्रफळाच्या संदर्भात गोष्टी बघितल्या आहेत. ठीक आहे, उत्तरेला कसा आहे, दक्षिणेला किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, भारतामध्ये त्याचं किती क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस काय स्टेटस होतं, नंतर सध्या काय स्टेटस आहे स्थापनेच्या वेळी आणि नंतरचं, याच्यावर प्रत्येक गोष्टीवर प्रश्न आलाय. नंतर आपण बघितलं प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ, तालुक्यांची संख्या आणि जिल्ह्यांची संख्या. ठीक आहे, नंतर हे सगळं बघितलंय. त्यानंतर आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्रम पण बघितला. ओके, चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की सर नवीन जे जिल्हे निर्माण झाले, ठीक आहे, महाराष्ट्रात जे नवीन जिल्हे निर्माण झाले हे कसे निर्माण झाले. नवीन जिल्हे लक्षात ठेवायचं, नवीन जिल्ह्यांसाठी सर्वात पहिले तर कोडिंग करणं शिका. आपण सर्वात पहिले काय करू, आपण करू कोडिंग. ठीक आहे, पहिलं करा 81, 82, 98, 99, 14. काय करायचं, 1981, 1982, ठीक आहे, 1990, 1998, 1999 आणि 2014. काय केलं आपण, 98, हे बघा 81, 82, 90, 98, 99, 14. चालेल. आता आपण काय करू, याचे एक कोड करूया. काय करू, जासी लागी. बघा जासी लागी, कळलं. जासी लागी मधातली जागा सोडून द्यायची. नवा हिंगो पा. काय, जासी लागी नवा हिंगोपा. म्हणजेच कोणकोणते जिल्हे निर्माण झाले, जालना, सिंधुदुर्ग, जासी लागी म्हणजे लातूर, गडचिरोली, जासी लागी. नवा म्हणजे नंदुरबार, वाशिम. तुमच्या एक लक्षात आलं का की नंदुरबार त्याच्या विभागात सर्वात लहान आहे, वाशिम त्याच्या विभागात सर्वात लहान आहे. ठीक आहे, हिंगो हे बघा हिंगोली त्याच्या विभागात सर्वाधिक लहान आहे. गो म्हणजे गोंदिया आणि पाल म्हणजे पालघर. ठीक आहे, काय, जासी लागी नवा हिंगोपा. ठीक आहे, 81, 82, 98, 99, 14. 81, 82, 98, 99, 14. 81, 82, 98, 99, 14. आणि लक्षात ठेवायचं इथं बृहन्मुंबईचे आपण 2 भाग केले. कुठे 1 ऑक्टोबर दिलाय, कुठं 4 ऑक्टोबर दिलाय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं मुंबई शहर एक जिल्हा केलाय आणि एक केला उपनगर. शहरामध्ये एकही तालुका नाही, इथं 3 तालुके आहेत ABC नावाचे. आता प्रश्न काय येईल आणखी तुम्हाला, हे 10 नवीन निर्माण जिल्हे आहेत. मग तुम्हाला विचार की जालना कुठून निघालं, हे काय आहेत, हे आहेत नवीन जिल्हे. हे काय आहेत, नवीन जिल्हे. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकते ना की याचे जुने जिल्हे कोणते होते. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यातून विभाजित केलं असा प्रश्न येऊ शकतो. सो तुम्हाला सांगता आला पाहिजे की सर जो जालना आहे, एक मिनिट, येस, हां, जालना जो आहे हा काय होतोय, ठीक आहे, हा निघतोय छत्रपती संभाजीनगर पासून. छत्रपती संभाजीनगर. सिंदूर कुठून निघतोय, रत्नागिरी. रत्नागिरी असाही प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, त्यानंतर लातूर कुठून निघतोय, धाराशिव मधून. धाराशिव. ठीक आहे, गडचिरोली कुठून निघतोय, चांदापासून. त्यावेळेचं चांदा आताचं चंद्रपूर.
तत्कालीन चांदा म्हणजे आताच काय चंद्रपूर. त्यानंतर शहर हे तर माहिती तुम्हाला, शहर उपनगर भ्रमण मुंबईपासून बनलंय. नंदुरबार कुठून? धुळ्यापासून. नंदुरबार कुठून? धुळे. वाशिम कुठून? तर अकोल्यापासून, अकोला. ठीक आहे. त्यानंतर हिंगोली कुठून? परभणीपासून. त्यानंतर गोंदिया कुठून? भंडाऱ्यापासून. आणि पालघर कुठून? तर ठाण्यापासून. जासी लागी नवा हिंगोपा. 81 82 98 99 14. ओके. आता काय प्रश्न विचारेल की कोण कोण त्यावेळेस मुख्यमंत्री होतं, तर लक्षात घ्यायचं झाशीचा अंत झाला. तुम्हाला माहिती आहे झाशीचा अंत झाला होता राणी लक्ष्मीबाई नंतर, विरांगना राणी लक्ष्मीबाई. सो लक्षात ठेवायचं बॅरिस्टर अंतुले. कोण होतं मुख्यमंत्री? मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतुले. झाशीचा अंत. मला सांगा महाराष्ट्रात गडावर कोण राहायचे? भोसले राहायचे. गडावर कोण राहायचे? भोसले. बरोबर ना. रायगडावर भोसले म्हणजे बाबासाहेब भोसले. बाबासाहेब भोसले. ठीक आहे. मुंबईचे 2 भाग कोणी केले? शरदचंद्रजी पवार. त्यानंतर नवा, मला सांगा सेनेचा नवा मुख्यमंत्री कोण होतं? मनोहर जोशी. सेनेचा नवा मुख्यमंत्री कोण? मनोहर जोशी. त्यानंतर हिंगाची शेती कोण करतात कोकणमध्ये? नारायणजी राणे साहेब. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात काय झालंय? पृथ्वीराज चव्हाण काय असते? पृथ्वीवर काय राहते? पाल राहते. ठीक आहे. पृथ्वीवर पाल. ठीक आहे. पृथ्वीराज चव्हाण. सो अशा काळात हे काय झालंय? निर्माण झालंय. आलं का लक्षात? इथपर्यंत काही डाऊट कोणाला? काही डाऊट? हे काय झालंय? नवीन 10 जिल्ह्यांची निर्मिती. कसं? 81 82 98 99 14. जासी लागी नवा हिंगोपा कोणाच्या काळात झालंय? ट्रिक सहित तुम्हाला समजून सांगितलंय. चला चला अब नेक्स्ट पढ़ लेंगे. पुढच्या मुद्द्याकडे येतोय. हां, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की सर सीमा कोणकोणत्या राज्याच्या लागल्या? हे बघा, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला काय होतंय? विविध ठिकाणच्या सीमा लागत आहे. या साईडनं जर तुम्ही बघितलं तर इथं कोणताही देश किंवा राज्य नाही आणि कोणत्या देशाच्या सीमा महाराष्ट्राला लागल्या नाही. इथे अरबी सागर आहे, अरबी समुद्र आहे. या साईडनं तुम्हाला एका पालघरला लागलेलं दिसतं, एकट्या पालघरला. ते म्हणजे दादरा नगर हवेली दमन दीव. ठीक आहे. त्यानंतर वायव्येला जे आहे ते आहे गुजरात. ठीक आहे. इतिहास साक्षी आहे बेटा, आक्रमण नेहमी वायव्येकडूनच झाले. ठीक आहे. हा, मध्य प्रदेश, उत्तरेला मध्य प्रदेश. या साईडनं मध्य प्रदेश होता, पण 2000 सालापासून इथं आता छत्तीसगड आहे. 2014 पर्यंत इथं आंध्र प्रदेश होता, पण आता कोणता आहे? तेलंगणा. त्यानंतर इथं कर्नाटक, पूर्वीपासूनच कर्नाटक आहे. ठीक आहे. आणि इथं तुमचं आवडीचं एकाच जिल्ह्याला आहे ते म्हणजे काय? ते म्हणजे गोवा. कळलं? काय कळलं तुम्हाला? की महाराष्ट्राला वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत. कोणत्या राज्यांच्या? बघा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. म्हणजे महाराष्ट्राला ज्या सीमा आहेत ह्या किती राज्यांच्या लागतात? 6 राज्य. किती राज्य? 6 राज्य. दिसलं? त्यानंतर एक काय आहे बेटा? एक केंद्रशासित प्रदेश आहे, दादरा नगर हवेली दमन दीव. ठीक आहे. आता बघा, आता सिंपल प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, कोणाला किती सीमा लागल्या? बघा, गुजरातला नावाप्रमाणेच 4, तेलंगणाला अक्षराप्रमाणे 4. हे बघा, 2 कोपऱ्यातले जे 2 आहेत हे क्रॉसमध्ये 4-4. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशला लागल्यात 8. बघा, हे अमोरा समोरचे जे आहेत ते 8-7 वाले आहेत. हे बघा, हे फेस बघा, याच्या फेसेस बघा, हे तुम्हाला 8-7 वाले दिसतात. ठीक आहे. हे जे 2 क्रॉस सेक्शन वाले दिसतात हे तुम्हाला 4-4 वाले दिसतात. झालंय? हां. त्याच्यानंतर छत्तीसगडला 2 लागत आहेत आणि हे एकदम अमोरा समोर जे आहेत दादरा नगर हवेली आणि गोवा यांना 1-1 लागते. दादरा नगर हवेलीला पण 1 लागते आणि गोव्याला पण 1 लागते. आलं का लक्षात? कळलंय तुम्हाला?
कळते का? इतकं सोपी असतं ते पाठ करायला, फक्त काय करावं लागतं, व्हिज्युअल. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, महाराष्ट्राचे असे आपण काय करू, दिशामध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, अशा दिशा घेतल्यात आपण. चला मला सांगा, वायव्येला कोणतं राज्य आहे? गुजरात. उत्तरेला कोणतं आहे? MP. ठीक आहे, यानंतर पूर्वेला कोणतं आहे? छत्तीसगड. पूर्ण छत्तीसगडच येतंय. ठीक आहे, इथं कोणतं आहे? या ठिकाणी जर बघितलं आग्नेयेला तर ते तुम्हाला दिसतंय तेलंगणा. दक्षिणेला कोणतं आहे? कर्नाटक. ओके, आणि या ठिकाणी ईशान्येला कोणतं आहे, नैऋत्येला कोणतं आहे, तर ते आहे गोवा. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, हा काय आहे? अरबी समुद्र. समजलं? आता मी तुम्हाला काय सांगितलं, जे एकामेकाच्या अमोरासमोर आहे. ठीक आहे, आणि इथं कोणतं येतं? दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली हे जे एकमेकाच्या समोर आहे, इथं एक एकच जिल्हा लागला आहे. कळलंय? MP आणि कर्नाटक हे बघा, इथं 7 आहे, इथं 8 आहे. हे बघा, हे एकमेकाच्या क्रॉसमध्ये 4-4 आहेत, आणि हे बिचारा एकटं 2 वाला आहे. आलं लक्षात? कळलं का? किती सोपं आहे सांगा बरं मला. कळत नाही का तुम्हाला? कळतं ना इतकं सोपी? चला मग मला सांगा की सर कोणकोणते जिल्हे लागले असतील. मॅपिंग तर ऑलरेडी आपण शिकलोय. एक मिनिट, आपण ऑलरेडी काय केलोय? मॅपिंग शिकलोय. चला मला सांगा. ठीक आहे, यस, ठीक आहे. हां, या साईडनं कोणते 2 जिल्हे आहेत सांगा बरं. इथं कोणते 2 जिल्हे आहेत साईडने? सर इथं आहे गोंदिया. हा कोणता आहे? गोंदिया. आणि हा आहे गडचिरोली. हा गडचिरोली. मग मला सांगा, जर छत्तीसगडला कोणते 2 लागले असतील? गोंदिया आणि गडचिरोली. ठीक आहे, इथं गोवा आहे. गोव्याला एकमेव कोण लागत असेल? सिंधुदुर्ग. हा इथं क्रॉसवर कोणता जिल्हा दिसतोय तुम्हाला? पालघर. म्हणजे या ठिकाणी याला कोणता लागत असेल? एकमेव पालघर. आलं लक्षात? याला पालघर लागतंय, याला सिंधुदुर्ग लागतंय. चालेल, त्याला गडचिरोली आणि गोंदिया. बघा मी काय सांगितलं, गडचिरोलीच्या बाजूने कोणतं आहे? चंद्रपूर. चंद्रपूरच्या बाजूने कोणतं आहे? यवतमाळ. यवतमाळच्या बाजूला काय आहे? नांदेड. मग मला सांगा की या ठिकाणी याला तेलंगणाला कोणतं लागतंय? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. ठीक आहे, चालेल. आता पालघर, गुजरातला पालघर लागतं, नाशिक लागतं, नंदुरबार लागतं आणि धुळे लागतं. समजलं का? 4 जिल्हे: पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे. बघा दादरा नगर हवेली, दमण दीवला एकटं पालघर लागलंय. गुजरातला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार 4 लागलेत. गोंदियाला छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली लागलंय. इथे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, तेलंगणा लागलंय. आणि सिंधुदुर्गला फक्त गोवा. आता बघा, आता कर्नाटकला कोण लागेल? नांदेड. नांदेडच्या बाजूने काय सांगितलं? लातूर. लातूरच्या बाजूने काय सांगितलं? धाराशिव. ठीक आहे, धाराशिवच्या बाजूने काय आहे? सोलापूर. सोलापूरच्या बाजूने काय आहे? सांगली. सांगलीच्या बाजूने काय आहे? कोल्हापूर. ठीक आहे, आणि कोल्हापूरच्या बाजूने काय आहे? सिंधुदुर्ग. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7. हे बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड. कळलंय? आता मध्य प्रदेशला धुळे, नंदुरबार, त्याच्या बाजूने काय सांगितलं? जळगाव. जळगावच्या बाजूने काय आहे? बुलढाणा. बुलढाण्याच्या बाजूने काय आहे? अमरावती. अमरावतीच्या बाजूने काय आहे? नागपूर. ठीक आहे, नागपूरच्या बाजूने काय आहे? भंडारा. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं की आणि गोंदिया असे 8 जिल्हे लागतात. कळले? चला बघा, लक्ष द्या व्यवस्थित. काय काय बघितलं आपण बघतोय कोणाला किती. हे बघा, सिंधुदुर्ग एकटा गोव्याला एकटी सिंधुदुर्ग, दादरा नगर हवेली एकटं पालघर. गुजरातला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, गुजरात. त्यानंतर MP ला धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. छत्तीसगडला गोंदिया, गडचिरोली. तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. कर्नाटकला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके, झालंय. आता मला सांगा असे किती जिल्हे आहेत की जे जिल्हे एकापेक्षा अधिक याला लागून राहिले. तर नंबर 1 सर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग कोणाला लागतंय? गोव्याला पण लागतंय आणि कर्नाटकला. झालंय. दुसरं नांदेड.
कोणाकोणाला लागतंय? नांदेड एका साईडनं कर्नाटकला आणि एका साईडनं जे आहे ते म्हणजे तेलंगणाला. व्यवस्थित हा, मी तुम्हाला आजही सांगितलं हे फार फार इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आहे, त्याच्यामुळे माझा कॅमेरा कॉन्टॅक्ट तुमच्याशी तेवढा नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे मॅपिंग थ्रू आहे, सो मला इकडंच जास्त लक्ष द्यावं लागतं. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा सेकंड पार्ट घेऊन यायचा की नाही तेही सांगा. ओके ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर हे जे गडचिरोली आहे हे कोणाकोणाला लागतंय? गडचिरोली हे सर गडचिरोली एका साईडनं तेलंगणाला लागतंय आणि एका साईडनं जे आहे हे लागतंय ते म्हणजे छत्तीसगडला. त्यानंतर गोंदिया सांगा कोणाकोणाला लागतंय? गोंदिया सर एका साईडनं तेलंगणाला लागतंय, एका साईडनं छत्तीसगडला लागतंय. ओके, त्याच्यानंतर मला सांगा हे पालघर कोणाकोणाला लागतंय? पालघर एका साईडनं दादरा नगर हवेली दमण दीव आणि गुजरात. त्यानंतर नंदुरबार आणि धुळे हे जे दोन आहेत हे एका साईडनं ठीक आहे गुजरातला लागतात आणि दुसऱ्या साईडनं ते लागतात मध्य प्रदेश. ओके, हे जे कॉर्नर जे पीस असतात ना हे दोन याला अटॅच असतात. मग मला सांगा असे किती जिल्हे आहेत जे एकापेक्षा अधिक राज्यांना लागतात? बघा 1 2 3 4 5 6 7 7 जिल्हे असे आहेत की जे बघा 6 राज्य 7 युनियन टेरिटरी ठीक आहे, एक पेक्षा अधिक राज्यांना लागून यांना कव्हर करणारे 7 जिल्हे कोणते आहेत ते सांगितलं. आता तुम्हाला विचारेल की महाराष्ट्रात जे 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यापैकी किती जिल्हे इतरांशी संलग्न आहेत? तर बघा लक्ष द्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 असे जिल्हे आहेत जे इतरांसोबत लागले आहेत. समजलं का? 20 जिल्हे हे काय आहे? इतर राज्यांशी संलग्न ठीक आहे. आणि जर विचारलं 20 लागलेले असतील तर काय असतील? 16 हे कसे आहेत? आंतर संलग्न. आंतर संलग्न म्हणजे कोणाशी संलग्न नाही, हे भूवेष्टित आहेत. हे मधातले जे 16 जिल्हे आहेत 16 जिल्हे हे कोणाच सोबत सीमा लागत नाही. आलं का लक्षात? कळलंय? अशा प्रकारे चला एकदा आपण याला रिकॉल करू पूर्ण ठीक आहे. जसा कोर्स आहे माझा परचेस करू शकता. बघा महाराष्ट्राचं स्थान विस्तार आणि राजकीय भूगोल अक्षांश विस्तार 15 48 ते 22 6 72 36 83 54. इथं 7 रेषा आहे म्हणून 700 अंतर ठीक आहे उत्तर दक्षिण आणि 8 रेषा आहे म्हणून पूर्व पश्चिम 800. म्हणजेच महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे उत्तर दक्षिणपेक्षा. महाराष्ट्र उत्तर पूर्व गोलार्धात आहे. त्यानंतर बघितलं महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे ज्याचा पाया हा उत्तरेला आहे आणि टोक हे तुम्हाला दक्षिणेला दिसतंय. म्हणजे उत्तरेला रुंद इकडे अरुंद ठीक आहे. आणि 30 77 13 म्हणजे 308 लाख हेक्टर इतकं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्र देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या नंबरवर दिसतंय 30 77 13 ठीक आहे. राजस्थान MP नंतर. महाराष्ट्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ व्यापलं आहे. नंतर महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 3.96 कोटी लोकसंख्या 26 जिल्हे 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते ठीक आहे. सुरुवातीचे प्रशासकीय विभाग मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद. नवीन कोण निर्माण झाले? नाशिक आणि अमरावती ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर सद्यस्थिती 11.23 कोटी लोकसंख्या 2011 नुसार. ओके, त्यानंतर 30 77 13 एवढं क्षेत्रफळ आहे. जिल्हे 36 आहेत, तालुके 355 आहे, प्रशासकीय विभाग 6 आहेत. म्हणजे 2 प्रशासकीय विभाग निर्माण झाले, काही तालुके निर्माण झाले आणि जिल्हे 10 निर्माण झाले ठीक आहे. त्यानंतर प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ बघितलं आपण तर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 मुंबईमध्ये 7 नागपूरमध्ये 6 ठीक आहे. पुण्यामध्ये 5 नाशिक 5 अमरावती 5. क्षेत्रफळानुसार जर बघितलंय छत्रपती संभाजीनगर 88 64 नाशिक 57 500 57 250 नागपूर 51,000 अमरावती 46 मुंबई 30 728. तालुक्यानुसार छत्रपती संभाजीनगर 76 नागपूर 64 पुणे 58 अमरावती 56 नाशिक 54 आणि मुंबई 47 + 3 50 ठीक आहे. त्यानंतर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सर्वात मोठा सर्वात लहान हे बघितलंय. त्यानंतर जासी लागी नवा हिंगोपा 81 82 98 99 2014 ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलंय कोणत्या याला कोणत्या सीमा संलग्न आहेत किंवा नाहीत ठीक आहे. कळले का? ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो हे होता आपला राजकीय भूगोलाचा काही पोर्शन ठीक आहे. याचा दुसरा भाग घेऊन यायचा की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला अभ्यासाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.